28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। परभणी जिल्हाधिकारी सायकलवरून आले, कार्यालयात दिला पर्यावरण संवर्धन व इंधन बचतीचा संदेश। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी आज स्वतः सायकलवरून कार्यालयात येत पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला। त्यांच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि इंधन बचतीचा प्रभावी संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचला। वाढते प्रदूषण, इंधनाचा वाढता वापर आणि बदलते हवामान या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। शक्य तिथे सायकलचा वापर केल्यास इंधन बचतीसोबतच आरोग्य संवर्धनालाही मोठा फायदा होतो, असेही त्यांनी नमूद केले। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्ती, स्वच्छता आणि नैसर्गिक संसाधनांच्या जतनासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले। जिल्हाधिकाऱ्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले। परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट। नमस्कार। आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन। पर्यावरणाचं संरक्षण करणं, पर्यावरणाचं संवर्धन करणं आणि भावी पिढ्यांसाठी निरोगी व सुरक्षित असं पर्यावरण निर्माण करण्याचा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे। पर्यावरणाचं महत्त्व आपल्याला दिवसेंदिवस जाणवू लागलेलं आहे। आता मोठ्या प्रमाणात येणारे उष्णतेच्या लाटी असतील, मोठ्या प्रमाणात पावसाचं जे अनिश्चितीकरण आहे, या सगळ्या गोष्टी हे हवामानातले बदलाचे सगळे परिणाम आहेत। आणि होणारं प्रदूषण, भूजल पातळीमध्ये होणारी घट, या सर्वांच्यासाठी जंगलांचा होणारा ऱ्हास, प्लास्टिकची समस्या, हे संपूर्ण मानवजातीसमोरील गंभीर आव्हान आहे। आणि याचा परभणी जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याकडे सुद्धा किमान 33% क्षेत्र हे आच्छादित असणं आवश्यक आहे, परंतु आपल्याकडे ते प्रमाण अतिशय कमी आहे। 2% पेक्षा कमी क्षेत्र आपलं आच्छादित आहे। अशा वेळेला आपण मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचा संकल्प करणं आवश्यक आहे। महाराष्ट्र शासनाने 300 कोटी वृक्षारोपणाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। यावर्षी आपण परभणीसाठी किमान 35 लक्ष वृक्ष लावण्यासाठीची भूमिका घेतलेली आहे। आपल्या नर्सरीमध्ये आपण 27 लक्ष रोपांची निर्मिती केलेली आहे। प्रत्येक ग्रामपंचायतीने याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यायचा आहे। प्रत्येक नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला तरच आपण परभणीमधलं हे जे वातावरण आहे ते बदलण्यासाठी खूप चांगलं काम करू शकतो। आम्ही आमच्या स्तरावर प्लास्टिकच्या वापराला बंदी केलेली आहे। पाणी पिण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात बाटल्यांचा वापर करतो आणि त्या बाटल्यातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक निर्माण होतं। हे प्लास्टिकवर सुद्धा नियंत्रण आणण्याचा प्रयत्न आहे। इंधनाची बचत सुद्धा आपण करू शकतो। जास्तीत जास्त निरोगी राहण्यासाठी ज्यांना शक्य असेल त्यांनी सायकलचा वापर करावा, तेही आपल्यासाठी उपयुक्त असं ठरणार आहे। विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाप्रती प्रेम निर्माण करण्याची आवश्यकता आहे। त्यांच्यामध्ये निसर्गाचं संवर्धन कसं करणं आवश्यक आहे हे सांगायला पाहिजे। आपणही ज्या ठिकाणी आपले जलस्रोत आहेत, पाण्याचे साठे आहेत, त्याचा परिसर हा प्रदूषित होणार नाही, अस्वच्छ पाणी नद्यामध्ये मिसळणार नाही, आपल्या पिण्याच्या पाण्यासाठीचे आड, विहिरी आहेत त्यामध्ये असं अस्वच्छ पाणी मिसळणार नाही, यासाठी सुद्धा आपण कारवाई करणं आवश्यक आहे। आणि आणखी गरज आहे ते पाणी, वीज आणि सर्वच नैसर्गिक संसाधनांचा वापर आपण काटकसरीने केला पाहिजे। कमीत कमी पाणी प्रदूषित केलं पाहिजे। आजचा संदेश माझा हाच आहे की सर्व परभणीकरांनी यामध्ये सामील व्हावं। आजच्या पर्यावरण दिनाच्या दिवशी आपण संकल्प करूया की प्रत्येक व्यक्तीने, आपल्या जिल्ह्याची 22 लक्ष लोकसंख्या आहे, प्रत्येक व्यक्तीने जरी एक झाड यावर्षी लावून ते जगवायचं ठरवलं तरी एक पाऊल हरित क्रांतीकडे, एक पाऊल हरित परभणी निर्माण करण्याकडे आपलं जाईल। आणि याच्यामध्ये खूप चांगलं हरित परभणी, स्वच्छ परभणी असा आपण संकल्प करूया। घरोघरी येणारा जो दैनंदिन निर्माण होणारा कचरा आहे त्याचं विलगीकरण करणं सुद्धा आवश्यक आहे। महिला भगिनींना विनंती राहील की त्यांनी
आपल्या नद्या नाले आणि तलाव जर प्रदूषित होऊ द्यायचे नसतील तर आपलं ओला कचरा सुका कचरा याचं वर्गीकरण करायला पाहिजे. तो वेगवेगळ्या पद्धतीने तो घेऊन त्याची पुढे विल्हेवाट लावणं आवश्यक आहे. ग्रामपंचायती असतील, नगरपालिका असेल, महापालिका असेल, यांनी सुद्धा हे मोठ्या प्रमाणात कचऱ्यातून प्रदूषण निर्माण होणार नाही आणि त्याची योग्य प्रकारे नैसर्गिकरित्या विल्हेवाट लागेल यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक महिलेने, प्रत्येक तरुणाने, प्रत्येक नागरिकाने एक संकल्प करूया की किमान 1 वृक्ष यावर्षी प्रत्येक व्यक्ती लावेल. आणि शासन सुद्धा त्यामध्ये हिरिरीने पुढे येत आहे. आपण 27 लक्ष रोपं उपलब्ध करून देत आहोत. ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, सभापती असतील, सर्व लोकप्रतिनिधींनी सुद्धा यामध्ये सहकार्य करावं आणि प्रत्येक शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा आजच्या या पर्यावरण दिनी हा संकल्प करूयात की आपण हरित परभणी, स्वच्छ परभणी आणि पर्यावरण संरक्षण करणारी परभणी निर्माण करण्याचा यापुढे प्रयत्न करूया. धन्यवाद.